बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, समाज सुधारक फातिमा शेख, मुक्ता साळवे या महानायकांची संयुक्त जयंतीचं औचित्य साधत जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनाचं आयोजन बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून बदलापूर शहरात करण्यात आलं होतं। बदलापुरातील शंभूराजे चौक येथे 12 जानेवारी 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या संमेलनाला जिल्हा प्रभारी बहुजन पार्टी महिला आघाडी अनामिका इंगोले या प्रमुख उपस्थित होत्या। त्याचबरोबर ॲडव्होकेट शीतल तांबे, समाजसेविका राणी जावळेकर, माजी जिल्हाधिकारी सुजाता वड्डीकर, ॲडव्होकेट लता भोये यांचीही उपस्थिती होती। या संमेलनाचे अध्यक्षपद जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टीच्या रंजना त्रिभुवन यांनी भूषवले। या संमेलनात राजमाता जिजाऊ यांच्या स्वप्नातील स्वराज्य व राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या संकल्पनेतील स्त्रीमुक्तीचे आंदोलन निर्माण करण्यासाठी महिलांचं योगदान व भविष्यकालीन आवाहन या विषयावर चिंतन करण्यात आलं। त्याचबरोबर महिलांचे राष्ट्रीय स्तरावरील स्वाभिमानी, स्वावलंबी व आत्मनिर्भर संघटना निर्माण झाल्याशिवाय महिलांच्या सर्व समस्यांचे समाधान होणं शक्य नाही या विषयावरती गंभीर चर्चा करण्यात आली। अनेक वक्त्यांनी यावेळी आपले मत स्पष्ट केले। या संमेलनाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या माध्यमातून अभिजित त्रिभुवन यांनी राबविलेल्या या कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे। बदलापूर शहरामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आपण बघतोय जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलन जे आहे ते या ठिकाणी पार पडतंय। अनेक महिलांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी असलेली पाहायला मिळते। प्रमुख या ठिकाणी आपल्याला पाहतोय आपण मार्गदर्शन जे आहे ते रंजना त्रिभुवनजी यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं। इतरही महिला पदाधिकारी आहेत ज्यांच्या माध्यमातून खूप महत्त्वाचं मार्गदर्शन जे आहे ते इतर महिलांना केलं जात आहे। आपण अधिक माहिती घेऊया। काय सांगाल, काय मार्गदर्शन करण्यात आले? आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी जे स्वतः स्वराज्याचं एक पाया घडवून आणला, शिवरायांना त्यांनी शिकवण दिली की स्वराज्याचं रक्षण केलं पाहिजे, आपल्या जनतेचं रक्षण केलं पाहिजे, स्वराज्य स्थापन केलं पाहिजे। स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, तर त्यांना स्वतःच्या राज्यासाठी, रयतेसाठी स्वराज्य निर्माण करायचं होतं। त्यांना परावलंबी नको होती, त्यांना हुकुमशाही नको होती, त्यांना आपलं लोकशाही राज्य हवं होतं की आपल्या लोकांसाठी, आपल्या जनतेसाठी राज्य केलं पाहिजे। आणि त्यांनी ती शिकवण माता भगिनींची रक्षा करणे, त्यांना न्याय मिळवून देणे, त्यांना हक्क मिळवून देणे ही शिकवण त्यांनी शिवबांना दिली। आणि लहानपणापासून त्यांना घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे, लढाई कशी करायची ते शिकवलं त्यांनी। लहानपणापासून ते बाळकडू शिवरायांना दिला आणि शिवराय तसे त्यांच्या छत्रछायेत घडले आणि घडवले गेले। त्यांनी जिजामातेचं स्वप्न पूर्ण केलं आणि स्वतः स्वराज्य निर्माण केलं। आणि ते खरं तर मराठवाडा वेरूळ येथले भोसले घराण्याचे वारस आहेत आणि ते आहे मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये। आणि खरंच खूप अभिमान आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मराठवाड्यामध्ये असे महान पुरुष, महान स्त्रिया, महान माता घडल्यात, वाढल्यात। आपल्या सावित्री ज्योती असतील, त्यांनी आमच्या महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले केले, त्यांनी आमची सतीप्रथा बंद केली, त्यांनी विधवांचे केश ओपन बंद केले, त्यांनी विधवा महिलांसाठी अनाथ आश्रम चालू केले, अनाथ मुलांसाठी त्यांनी एक वसतिगृह चालू केले, त्यांना शिकवण दिली, त्यांना शिकवले। ज्या कोणी विधवा महिला म्हणजे प्रेग्नेंट असतील, त्यांच्या जे बाळंतपण होतं त्यांनी स्वतः केले, त्यांच्या बाळांना संगोपन केलं, शिक्षण दिलं आणि त्यांना स्वतः घडवलं, वाढवलं आणि दत्तक घेतलं। तर एवढंच नाही, एक ब्राह्मण महिला होती विधवा, ती प्रेग्नेंट होती, तिचं त्यांनी स्वतः बाळंतपण केलं, त्या बाळाला दत्तक घेतलं आणि त्याला शिकवलं आणि डॉक्टर बनवलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत। म्हणजे यशवंत म्हणजे खूप यश मिळवलं त्यांनी, असा त्याचा उद्देश आहे, हेतू आहे। एवढे दूरदृष्टीचे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्य होते आणि त्यांनी आमच्या स्त्रियांसाठी शिक्षणाचे दार खुले करून दिले। म्हणून आम्ही आज आमच्या हक्क अधिकारासाठी लढतोय आणि आमच्या समाजाला, आमच्या नागरिकांना, आमच्या सर्व रहिवाशांना हक्क अधिकार मिळवून देण्याचे प्रयत्न करतो। हीच देणगी आमच्या महामाता महानायकांची आहे आणि ते आम्ही पुढे चालवतो, हा आमचा वारसा आहे। एवढंच बोलते आणि ते थांबते। अर्थात आपण बघतोय माता जिजाऊ असू द्यात, सावित्रीबाई फुले असू द्यात, यांचं जे कार्य होतं समाजासाठी
ते आता इतर तरुणींना, महिलांपर्यंत पोहोचावं असा प्रयत्न आपण बघतोय बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इतरही काही महिला आपल्यासोबत असतील, पदाधिकारी असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळाला महिलांचा? नमस्कार, मी प्राजक्ता एल्वे, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी बदलापूर शहर अध्यक्ष आहे. आमचा हा आजचा बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणण्याचा जो कार्यक्रम आहे तो आम्हाला जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आज साकारलेला आहे की जेणेकरून बऱ्याच महिला आपल्या एकत्र येतील. कारण आजकाल समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की लहान लहान मुलींवर सुद्धा बलात्कार वगैरे होतात, गँगरेप असते. त्यामुळे आपण महिला आपण बोलू शकत नाहीत की आम्ही स्वतंत्र आहोत, कुठेतरी आपण असुरक्षित आहोत. जरी आपण बोललो की आम्ही स्वतंत्र भारतात राहतो तरी महिला सुरक्षित नाही आहे तिथे. त्यामुळे महिलांनी एकत्र यावं, महिलांचं एक संघटित शक्ती निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. अर्थात आणि आपण बघतोय प्रबोधन संमेलनाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे खूप चांगला प्रतिसाद आपण बघतोय महिलांनी. एवढंच नाही तर यामध्ये आदिवासी महिलासुद्धा बऱ्याच आलेल्या आहेत, या समाजातील सुद्धा महिला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. तर आपण बघतोय या संमेलनाला उत्तम असा प्रतिसाद जो आहे तो शहरातील इतर महिलांकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे, श्रद्धा ठोकरे, आपल्या बदलापूर. फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप HP पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड. येथे तरुणांसाठी फॉर्मल, कॅज्युअल, 2 पीस सूट, 3 पीस सूट, ब्लेझर, जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट, हुडी, जॅकेट, फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच ऍक्सेसरीज मध्ये बेल्ट, टॉवेल, टाय, सॉक्स, परफ्यूम, डिओ, स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही ऍक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूमला.